महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। आपण जर बघितलं तर या पपया नर्सरी ते सातपूर या परिसरामध्ये गेल्या 10 ते 12 दिवसापूर्वी एक खळबळजनक घटना घडली होती। ती म्हणजे एका कंटेनरच्या धडकेत एका दुचाकी महिलेचा जागीच मृत्यू झाला होता आणि त्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक नियमांचं पालन व्हावं यासाठी वाहतूक शाखेची निर्मिती केलेली आहे। त्यातच एक भर पडते म्हणजे पपया नर्सरी या ठिकाणी जे आहे सिग्नल त्या ठिकाणी पोलीस चौकी देण्यात आलेली आहे। या ठिकाणचे पोलीस चौकीचे जे अधिकारी होते तुषार अडाऊ आणि शहाणे यांच्यावर जबाबदारी टाकलेली होती। आपण जर माझ्या पाठीमागे बघाल तर याच ठिकाणी तो या परिसरामध्ये त्या ठिकाणी कंटेनर उभा होता आणि त्या कंटेनरच्या धडकेमध्ये महिलेचा मृत्यू झाला होता आणि अशी खळबळजनक घटना या ठिकाणी घडलेली होती। आपण जर बघितलं तर या चौकीपासून हाकेच्या अंतरावर लिंक रोड परिसर आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध कंटेनर वाहतूक या ठिकाणी होत असते, परंतु या ठिकाणची कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्यांचा त्यावर वचक नाही। आणि त्यातच आपण जर बघितलं तर लिंक रोडला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यातून प्रवास करताना वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो आणि अशातच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध कंटेनर पार्किंग त्या ठिकाणी होत असतं। म्हणून या ठिकाणी जी चौकी आहे त्या चौकीत जे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी कुठलीही कारवाई त्यांच्याकडून होताना दिसत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी या शाखेकडून काय कारवाई होते हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आता आपण या चौकीपासून ज्या ठिकाणी अवैधरित्या कंटेनर पार्किंग होते त्या ठिकाणी जाणार आहोत। एकंदरीत येथील परिस्थिती काय ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या ठिकाणी वाहतूक शाखा आहे म्हणजेच पपया नर्सरी त्यापासून आपण नासाडी पुलाच्या अलीकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यात वाहतूक शाखे अंतर्गत हा परिसर येतो। आणि आपण जर माझ्या पाठीमागे बघाल तर अशा प्रकारे अवैधरित्या कंटेनर या ठिकाणी पार्किंग केलेले आहे आणि रस्ता जो आहे तो या ठिकाणी खड्डेमय झालेला आहे। मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणाहून तर पुढे दत्त मंदिर च्या मागपर्यंत या ठिकाणी अवैधरित्या कंटेनर पार्किंग केलेले आहेत आणि विशेष म्हणजे वाहतूक शाखेच्या अवघ्या काही हाकेच्या अंतरावरच ही अवैधरित्या कंटेनरची वाहतूक आहे, पार्किंग केलेली वाहतूक आहे आणि या ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा का या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे हे देखील तितकेच महत्त्वाची बाब आहे। आणि या ठिकाणी जे अवैधरित्या वाहतूक केली जाते त्यामुळेच नागरिकांना आपला नाहक बळी द्यावा लागतो। म्हणून या ठिकाणी खड्ड्यांचं जे साम्राज्य आहे आणि जे अवैधरित्या कंटेनर पार्किंग केलेले असतात त्यामुळे एकंदरीत सामान्य नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे। म्हणून वाहतूक शाखा आणि RTO यांच्यावर नक्की यापुढे काय कारवाई करणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मी प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।